अतिशय मोठी परंपरा आहे. ज्ञानोबापासून तुकोबापासून गाडगे बाबापर्यंत संत चळवळीनं त्या काळात अगदी 12व्या शतकापासून वारकरी चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाज सुधारणेला चालना दिली, प्रबोधन केलं. मुळामध्ये वारकरी परंपराच ही प्रबोधनाची परंपरा आणि त्या संत चळवळीच्याच पुढचं एक पाऊल म्हणून 1982 सालीपासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आस्था गायतपर्यंत कार्यरत आहे. परंतु आता गेली 10-12 वर्षात 15 वर्षात आपण एक गोष्ट पाहतोय. प्रबोधनाची चाकं उलटी फिरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक राजकीय सत्ता, राज्यकर्ते, सत्ताधारी करताना आपल्याला दिसतात. जाणीवपूर्वक. खरं म्हणजे ते एवढे बेवकूफ नाही आहेत, परंतु राज्याश्रय बुवाबाजीला ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला बुवाबाबांवर हात टाकणं अधिक कठीण होऊन बसतं. ओघानं एखादं प्रकरण बाहेर येतं. हा बागेश्वर नागपुरातून पळून गेला, आव्हान नाही स्वीकारलं, पण बाकी त्याचा धंदा राज्यकर्त्यांच्याच आशीर्वादानं सर्रास सुरू आहे आणि नेहमी उलट बोलतो. अरे जे पुस्तक आम्हाला सप्रेम दिलं त्याच्या प्रकाशकाला धमकवण्याचा प्रयत्न कोणी बुलढाण्याचा आमदार करतो, याचा अर्थ काय? काय तर म्हणे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. प्रकरण फक्त बागेश्वर पुरतं नाहीये, असे शेकडो बागेश्वर, असे शेकडो खरात समाजात राजरोसपणे वावरताना आपल्याला दिसतात. आपण जागे होणार आहोत का एवढा प्रश्न आहे. आम्ही गेली अनेक वर्षापासून प्रबोधन तर करतोच आहे. प्रबोधनाला उदंड प्रतिसाद महाराष्ट्राने दिलेला आहे, परंतु आता काम अधिक कठीण होताना आपल्याला हात टाकायला गेलं तर पोलिसांवर दबाव येतो. जादूटोणा विरोधी कायद्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. श्याम मानवांना मोठी मेहनत घ्यावी लागली आणि त्याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी डॉक्टर दाभोळकरांना सुद्धा गोळ्या घालण्यात आल्या, पानसरेंना गोळ्या घालण्यात आल्या. कोण आहे ते गोळ्या घालणारे? विचार करू. का घातल्या? प्रबोधनाचं काम केलं म्हणून. तुकोबांना आम्हाला सांगितलेलं आहे, हे काम करत असताना प्राण गेले तरी 75, पण आम्ही आमचं प्रबोधनाचं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं कधीही संपू देणार नाही. हे या प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी आपल्याला बजावून सांगतो. एव्हरेस्टवर चढता येतं, पण एव्हरेस्टवर राहता येत नाही. जितके मोठे बुवा बाबा झालेत, अगदी गुलाबबाबापासून गुलाबराव महाराज नव्हे, अनेक लोकांचं कन्फ्युजन होतं. काकरखेड, काटेल कोलर इथं आश्रम आहे. त्या गुलाबबाबापासून भंडाफोड मोठ्या प्रमाणावर आपण विदर्भभर केला, महाराष्ट्रभर केला. शेकडो बुवा बाबा देवी बंधू यांचा आपण पर्दाफाश केला.
पण एक उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. सोपं बोलूया. अमरावती जिल्ह्यातच एक गाव आहे यवतमाळ रस्त्यावर. गावकऱ्यांनी मागणी केली की इथे देशी दारूचं दुकान नको. आंदोलन झालं, मोर्चे निघाले, निवेदनं झाली, पाहणी झाली, चौकशी झाली. दुकान हटलं. दुकान 3 किलोमीटर अंतरावर गावापासून इथं जाऊन बसलं. पण त्या गावातल्या लोकांनी ॲटो करून तिथपर्यंत जाण्याचे धंदे काही सोडले नाही. गोवाबाजीचं व्यसनही असंच आहे. तुम्ही एक दुकान हटवाल हो, पिणाऱ्यांचं काय, या भोबाजीला बळी पडणाऱ्यांचं काय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी करण्यापेक्षा श्याम मानवांनी केलेला अधिक चांगला. कानच टोचून घ्यायचे आहे, योग्य माणसाकडून टोचून घ्यावे म्हणून मी अधिक वेळ न घालवता, आणि बरेच मान्यवर त्यातले काही मंडळी आपल्याशी हितगुज साधणार आहेत. मी फक्त एवढंच सांगतो, आपल्याला हे प्रबोधनाचं झंझावात थांबू द्यायचं नाही. एवढं कमीत कमी एवढा निरोप, एवढा मेसेज आपल्या डोक्यात ठेवून आज आपण घरी जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.